लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो बघा, गॅस योजनेचे पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे। हो, तुम्ही बरोबर ऐकलं आहे, गॅसचे पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे। आज मोठ्या स्वरूपात या ठिकाणी ताईंना अकाउंटला पैसे आलेले। तुमच्या अकाउंटला गॅसचे पैसे आले आहेत का, एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। आणि ज्या ताईंना पैसे आले नसतील काळजी करू नका, सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याच्यामुळे तुमच्या देखील अकाउंटला गॅस योजने पैसे भेटणार आहेत। नेमकी काय योजना आहे, लाडक्या बहिणीसाठी काय ही मोठी बातमी आहे, सगळ्या गोष्टी सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, व्हिडिओ थोडा पण थांबवायचा नाही। आणि चॅनलला जर कोणी नवीन तयार असाल सबस्क्राईब करून ठेवा, महत्त्वाचं चॅनल तुमच्यासाठी आहे, लक्षात घ्या। लाडक्या बहिणींनो बघा, एका वर्षामध्ये तुम्हाला या ठिकाणी 3 गॅस सिलेंडर मोफत स्वरूपात भेटत आहेत। किती? 3 गॅस सिलेंडर। योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत एका कुटुंबामध्ये एका महिलेला वर्षाला 3 गॅस सिलेंडर भेटत आहेत। किती? 3 गॅस सिलेंडर वर्षामध्ये भेटत आहेत। तर एका गॅस सिलेंडरचे पैसे जर बघितले तर जवळजवळ 820 ते 830 रुपयापर्यंत हे तुम्हाला पैसे भेटत असतात। काही जिल्ह्यामध्ये 820 भेटतील, काही जिल्ह्यामध्ये 830 भेटतील, काही जिल्ह्यामध्ये 810 पण भेटतील। पण 810 ते 30च्या दरम्यान तुम्हाला एका वेळेचे पैसे भेटणार आहेत। तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या 3-4 महिन्याचे पैसे अकाउंटला यायला सुरुवात झाली आहे। बऱ्याच ताईंना पैसे अकाउंटला आलेले आहेत, मागच्या आठवड्यात पण आलेत आणि या आठवड्यात देखील आजपासून सुरुवात झालेली आहे। 830 रुपये, 806 रुपये, 812 रुपये अशा ताईंच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात झालेली आहे। तर लाडक्या ताईंनो, तुम्हाला पैसे आलेत का याच्या गॅस योजनेचे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। गॅस योजनेचे हे हप्ते जे आहेत 3 तुम्हाला या ठिकाणी हप्ते भेटणार आहेत। तर तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेल स्वरूपात सांगणार आहे की पात्रता काय आहे याची, डॉक्युमेंट्स कुठे जोडावं लागणार आहेत का, केवायसी कुठे करावं लागणार आहे का, नेमका अर्ज काय करावं लागणार आहे का, पैसे तुमच्या अकाउंटला कसे येणार आहेत, सगळ्या गोष्टी सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, व्हिडिओ थोडा पण थांबवायचा नाही, खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, परत प्रश्न विचारू नका की सर पैसे का नाही आले, असं का नाही झालं, तसं काही नाही झालं। त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत। चला व्हिडिओ सुरुवात करूया आणि लक्षात घ्या, कोणी पण ताईंनी व्हिडिओ थांबवायचा नाहीये, कारण की सगळ्यांना या गोष्टी मी सांगणार आहे। लाभ काय काय भेटणार आहे, नंतर पात्रता काय असणार आहे या योजनेची, नंतर कागदपत्र काय काय जोडावं लागणार आहे, नंतर अर्ज कुठं करावं लागणार आहे का, आणि हप्ता केव्हा भेटणार आहे। तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला सांगत आहे ते म्हणजे लाभ। या ठिकाणी लाभ काय भेटणार आहे तुम्हाला आत्ताच मी सांगितलं की एका वर्षामध्ये 3 गॅस सिलेंडर तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत। 3 गॅस सिलेंडरचे पैसे तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत। आता ही झाली पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, पात्रता। लक्षात घ्या, पात्रता तुम्हाला मी आत्ताच सांगितलं, एका घरामध्ये एकाच ताईला, म्हणजे लक्षात घ्या, जर लाडक्या बहिणीचे 2-3 लाडक्या बहिणी असतील घरामध्ये, सगळ्यांना लाभ भेटणार नाही। एका घरामध्ये एकाच लाडक्या ताईला या ठिकाणी या योजनेचा लाभ भेटणार आहे। म्हणजे एक रेशन कार्ड किंवा एका कुटुंबामधील एकाच ताईला या ठिकाणी पैसे भेटणार आहे। ही झाली पात्रता। आता पात्रता झाल्यानंतर कागदपत्र। लक्षात घ्या, कागदपत्र काय काय जोडावं लागणार आहेत, अर्ज कुठं करावं लागणार आहे आणि हप्ता केव्हा भेटणार आहे, ह्या गोष्टी तुम्हाला मी आता सांगणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। लक्षात घ्या ताईंनो, सगळ्या गोष्टी डिटेल स्वरूपात तुम्हाला मी सांगत आहे। अशा स्वरूपाचा व्हिडिओ तुम्हाला कुठे भेटणार नाहीये। त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पात्रता पण बघूया। पात्रता, कोणत्या ताईला हा लाभ घेता येणार आहे। सगळ्यात पहिली पात्रता या ठिकाणी बघू शकता, सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे। सगळ्यात महत्वाची ही पात्रता आहे। बऱ्याच ताईंना पैसे भेटत नाहीयेत, याचं एकमेव कारण आहे की तुमचा जो गॅस आहे तो गॅस तुमच्या नावावर नाही।
एक ते एक तुमच्या पतीच्या नावावर आहे, एक ते एक भावाच्या नावावर आहे, एक ते एक वडिलाच्या नावावर आहे, एक ते एक मुलाच्या नावावर आहे. असं असल्यामुळे तुम्हाला या गॅसचे पैसे भेटत नाहीत. लाडक्या ताईंनो, गॅसचं कनेक्शन तुमच्या नावावर असेल तर आणि तरच तुम्हाला या ठिकाणी याचे पैसे भेटणार आहेत. तर एक छोटा प्रश्न तुमच्यासाठी विचारतोय, गॅस जोडणी म्हणजे गॅस कनेक्शन तुमच्या नावावर आहे का? जे तुमच्या घरामध्ये गॅस कनेक्शन आहे ते गॅसचं, कोणत्या पण गॅसचं असू द्या, HP असू द्या, भारत गॅस असू द्या, इंडियन असू द्या, जसं तुमच्याकडे कोणता अजून गॅस असेल, तो गॅसचं कनेक्शन तुमच्या नावावर आहे का? लाडक्या बहिणीच्या नावावर आहे का? लाडक्या भावाच्या नावावर ठेवून उपयोग नाही. लक्षात घ्या. बऱ्याच ताईंचा असा प्रश्न येईल की सर, माझं कनेक्शन, घरचं कनेक्शन आमच्या वडिलाच्या नावावर आहे, माझ्या पतीच्या नावावर आहे, माझ्या भावाच्या नावावर आहे, तर जमणार नाही. भावाच्या नावावर असेल आपल्या नावावर करून घ्यायचंय, वडिलाच्या नावावर असेल आपल्या नावावर करून घ्यायचंय, पतीच्या नावावर असेल आपल्या नावावर करून घ्यायचंय. लाडक्या ताईंनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, तुमचा लाभ तुम्हाला जर पाहिजे असेल, लाडक्या बहिणीचा लाभ तुम्हाला पाहिजे असेल, किंवा या गॅस योजनेचा लाभ जर पाहिजे असेल, तर कनेक्शन तुमच्या नावावर पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या, कनेक्शन तुमच्या नावावर असलं तरच तुम्हाला गॅस योजनेचे पैसे भेटणार आहेत. सगळ्या लाडक्या ताईंना एक प्रश्न विचारतोय, तुमच्या नावावर गॅस कनेक्शन आहे का? गॅस कनेक्शन तुमच्या नावावर आहे का नाही? तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा, तुमचं गॅस कनेक्शन तुमच्या नावावर आहे का ते सांगायचंय, आणि कोणती कंपनी तुम्ही जॉईन केलेली आहे, HP आहे, इंडियन आहे, भारत गॅस आहे, नेमकी कोणत्या कंपनीचं तुम्ही गॅस घेतात ते मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. दुसरी पात्रता बघा, सध्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थी ही या योजनेस पात्र असतील. दुसरी अपडेट महत्वाची पात्रता काय आहे, जर तुम्ही उज्ज्वला योजनेचं कनेक्शन घेतलेलं असेल, बिनधास्त राहा. बघा, डायरेक्ट सांगतोय तुम्हाला, जर तुमचं उज्ज्वलाचं कनेक्शन असेल ना, 100% तुमच्या अकाउंटला पैसे येऊन जाणार आहेत. काळजी करू नका. फक्त तुमचं डीबीटी असायला पाहिजे अकाउंट. डीबीटी अकाउंट असलं आणि उज्ज्वलाचं जर कनेक्शन तुमचं असेल, उज्ज्वलाचं कुणाचं कनेक्शन आहे का, कोणत्या ताईचं, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. उज्ज्वलाचं कनेक्शन असेल, टेन्शन घेऊ नका, बिनधास्त तुमच्या अकाउंटला पैसे येऊन जाणार आहेत. डायरेक्ट टेन्शन घेऊ नका, तुमचा हप्ता तुमच्या अकाउंटला येऊन जाणार आहे. नंतर आता बघा पुढचा, बऱ्याच टाइम असतील सर आम्ही उज्ज्वलामध्ये बसलो नव्हतो, उज्ज्वलाचा लाभ आम्ही घेतला नाही, उज्ज्वलाचं कनेक्शन आम्ही घेतलं नाही. काळजी करू नका, बिनधास्त राहा. लाडकी बहीण जरी तुम्ही असाल ना, लाडकी बहीण जरी तुम्ही असाल, बघा पुढची कंडिशन, सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेले लाभार्थी या योजनेस पात्र असेल. सगळ्यात महत्वाची अपडेट समोर आली आहे बघा, उज्ज्वलाचं कनेक्शन जरी तुमच्या नावावर नसेल ना, काळजी करू नका, डायरेक्ट लाडक्या बहिणीला पण ही योजना लागू होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, सगळ्याच तुम्ही लाडक्या बहिणी आहात, तर काळजी करू नका. तुमचं फक्त एकच गोष्ट करायची तुम्हाला, की तुमच्या नावावर कनेक्शन घ्यायचं आहे. कनेक्शन तुमच्या नावावर आलं की बिनधास्त राहा, 100% तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत. कोणत्या कोणत्या ताईला, एकदा मला प्रश्न विचारायचा सगळ्यांना, कोणत्या कोणत्या ताईच्या नावावर गॅस कनेक्शन आहे त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि गॅस कनेक्शन तुमच्या नावावर नसेल ते कसं करायचं ते पण सांगतो. काळजी करू नका, काही जास्त पैसे पण लागत नाहीत, डायरेक्ट तुमच्या नावावर पण कनेक्शन होतं. काही काळजी करू नका, काय डॉक्युमेंट जोडायचे ते सगळं सांगतो, फक्त काळजी करू नका, प्रश्नाची उत्तरं द्या. चला पुढची महत्वाची गोष्ट आहे, एका कुटुंबात रेशन कार्ड नुसार केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असेल. तुम्हाला मी अगोदर सांगितलंय, एका कुटुंबात जर 3-4 लाडक्या बहिणी असतील चालणार नाही. एका कुटुंबात एकच लाडक्या बहिणीला काय होणार आहे, ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तर ते तुम्ही स्वतः ठरवायचंय. जर आईच्या नावावर जर लाडकी बहीण चालू असेल आणि तिच्या नावावर जर गॅस कनेक्शन असेल तर चालून द्या, तिच्याच नावावर पैसे येऊ जातील. पण असं करू नका, आता आईच्या नावावर गॅस कनेक्शन होतं, माझ्या नावावर कनेक्शन करून घेते म्हणजे मला पैसे येतील, असं करू नका. कुटुंबात एकालाच फक्त पैसे भेटणार आहेत. त्याच्यामुळे ज्याच्या नावावर असेल त्याच्या नावावर असून द्या, त्याला अकाउंटला पैसे येणार आहेत. फक्त लाडक्या बहिणीच्या, महिलांच्या नावावर असायला पाहिजे. नसता वडिलाच्या नावावर, भावाच्या नावावर, पतीच्या नावावर असून उपयोग नाही. स्वतःच्या नावावर करून घ्या, पैसे तुमच्या अकाउंटला येणार आहेत. इथेच थांबूया. काही अजून अपडेट्स तुम्हाला पाहिजे असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, सगळ्या सांगतो. वाटप तुम्हाला हवंय का? जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.